नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणाऱ्या धक्क्याची मालिका अजूनही सुरूच आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी माहितीकडे गेल्यानंतर आता कोकणातला आणखी एक नेता ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं समोर आलं आहे। लाजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। पुढच्या 48 तासात राजन साळवी हे आपली भूमिका मांडतील अशी शक्यता आहे। मात्र एकूणच यामुळे ठाकरेंना पुन्हा एकदा कोकणात धक्का बसणार असून शिवसेनेचं अस्तित्व कमी होणार आहे। राजन साळवी हे पुढच्या 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती असली तरी ते पक्ष सोडणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे। कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारसंघातील लोकांशी संवाद साधल्यानंतर ते हा निर्णय घेतील अशी माहिती असली तरी ठाकरेंकडून त्यांना फोन करण्यात आल्याचंही समोर आलं आहे। त्यामुळे ठाकरे त्यांची मनधरणी करणार का? मनधरणी झाली तरी साळवी ऐकणार का? असे अनेक प्रश्न सध्या या मतदारसंघातील आणि एकूणच कोकणातील राजकीय वर्तुळात रंगली आहे। राजन साळवी यांच्यावर काही दिवसांपूर्वी यंत्रणांकडून मोठी चौकशी करण्यात आली होती। एका प्रकरणात अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरात येऊन मोजणी करत घरातल्या वस्तूंची किंमत जाणून घेण्यापर्यंत विषय गेला। तेव्हा साळवी कुटुंब नाराज होऊन ढसाढसा रडलं होतं। यावेळी आपली हेतू पुरस्कारपणे चौकशी केली जात असल्याचा आरोप राजन साळवी यांनी केला होता। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।